गॅस टंचाईमुळे आता चुलीवरच शिजणार शिवभोजन. युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या गॅस पुरवठ्याच्या प्रश्नाने दिवसेंदिवस गंभीर रूप धारण केलंय. गॅस टंचाईचा फटका आता विविध घटकांना बसत असल्याचं दिसून येत आहे. राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी शिवभोजन योजनेला या गॅस टंचाईचा फटका बसू लागलाय. गॅसचा पुरवठा वेळेवर होत नसल्यामुळे धुळे शहरातील काही शिवभोजन केंद्र चालकांना चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आलेली आहे. गॅस सिलेंडर उपलब्ध होत नसल्याने चूल आणि इलेक्ट्रिक शेगडीच्या सहाय्यानं स्वयंपाक केला जातो आहे. शासनाने अनुदानित शाळांना ज्या पद्धतीने गॅस सिलेंडरचा पुरवठा केला आहे त्याचप्रमाणे शिवभोजन केंद्र चालकांना नियमित गॅस पुरवठा करावा अशी मागणी शिवभोजन केंद्रचालक शेखर वाघ यांनी केली आहे. तसेच गेल्या 9 महिन्यांपासून शिवभोजन योजनेचे मानधन शासनाकडून मिळालेले नाही अशी तक्रार त्यांनी केली आहे. अशा परिस्थितीत शिवभोजन केंद्र चालवणे कठीण होत असल्याचा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला आहे. मी शिवभोजन केंद्र चालक शेखर वाघ, धुळे शहरात चांगल्या प्रकारे शिवभोजन केंद्र महाराष्ट्र सरकारने सुरू केलेले असताना अचानक उद्भवलेल्या युद्धाचा परिणाम म्हणून 4-5 दिवसापासून सिलेंडरचा साठा संपलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या ग्राहकांना जेवण देणे क्रमप्राप्त असल्यामुळे आज कोणत्याही परिस्थितीत त्यांना जेवण देणं हे आम्हाला बंधनकारक असल्यामुळे चुलीवर आज स्वयंपाक करून आमचे आज उदरनिर्वाह महिलांचा देखील भागविला जात आहे. आणि 9 महिन्यापासून शासनाने अनुदान थकीत असल्यामुळे देखील आम्हाला त्यांना क्रमप्राप्त जेवण देणं आहे. आज आलेली परिस्थितीचा सिलेंडरचा जो साठा होता तो देखील संपलेला आहे. शासनाला एक विनंती आहे की ज्याप्रमाणे आपण अनुदानित शाळांना वगैरे यांना 100% सिलेंडरचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतलेला आहे, तो निर्णय देखील या आम्हाला लागू करावा आणि आम्हाला सिलेंडरचा पुरवठा आपण करून दिल्यास येणाऱ्या ग्राहकांना चांगल्या प्रकारे सेवा देण्याचे प्रयत्न आमचा निश्चित राहील. किती शिवभोजन केंद्रांचा स्वयंपाक आपल्याकडे तयार होत असतो आणि रोजचा किती पोळ्या आणि हे होत असतं आपल्याकडे? जवळपास धुळे शहरात 32-33 शिवभोजन केंद्र चालक आहेत. सर्वांची परिस्थिती अशाच पद्धतीने आहे. 3-4 शिवभोजन केंद्रांना आम्ही अशा प्रकारे जेवण देत असतो. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, धुळे.